51,000 रुपये दिले आणि यानंतर तिसरं पारितोषिक दिलेलं आहे ते म्हणजे या मालेगावचे माजी नगराध्यक्ष अरुणभाऊ बोळे यांनी आणि ते दिले 31,000 रुपये आणि चतुर्थ पारितोषिक आहे ते म्हणजे अक्षय जाधव यांनी. तर या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आयोजक म्हणून, कारण ही स्पर्धा पूर्ण यांच्याशिवाय ही स्पर्धा पूर्ण होत नव्हती. पुढच्या वर्षी याच्याही मोठा तुम्हाला इनाम असेल आणि मोठी स्पर्धा असेल, परंतु वेळ आणि टायमिंग तुम्हाला नंतर सांगण्यात येईल. परंतु स्पर्धा खूप मोठी होईल अशी मी आपल्याला ग्वाही देतो. मालेगाव प्रीमियर लीग जेवढी 5वी स्पर्धा आहे तेवढा इनाम ठेवण्याचा आमचा मानस चालू आहे. पण बघूयात आता समोर काय होते. तर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही अनाउन्समेंट करणार नाही. 5वी स्पर्धा आहे, 5 लाखापर्यंत इनामाचा आमचं नियोजन चालू आहे. पण बघूयात काय होते ते समोर. आता अनाउन्समेंट करून त्या गोष्टीचं महत्व कमी करायचं नाही आम्हाला. परत एकदा डॉक्टर विशाल मोरे बघूयात काय करू शकतात. भरपूर वेळ दिला यांनी आणि विकेट टेकर म्हणून यांची ख्याती आहे. आमच्यासोबत जुडलेले आहेत आमचे विजयजी गव्हाणे साहेब, वेलकम आहे त्यांचं मंचावर. आणि बॅटिंगवर आहेत ते प्रसाद पाठक आणि नॉन स्ट्राईकला आहेत विनोद अखंड. अतिशय चांगली अशी क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे या संघाने. अनिल भाऊ कांबळे ग्रामसेवक यांचं सुद्धा येथे आगमन झालेलं आहे. तलाठी त्यांचं सुद्धा मनापासून मी आयोजक म्हणून आभार मानतो. त्यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे. गजानन भाऊ धोटे यांचं सुद्धा इथे आगमन झाले, त्यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे. यावेळेस सुरुवात झालेली आहे या खेळाची. पहिल्याच बॉल हलक्यात आणि बॉल टॅप केलेला आहे. बॉल जात आहे सरळ पॉइंटच्या दिशेने. 1 रन. यावेळेस प्रमोशन होताना दिसत आहे आम्हाला डॉक्टर मोरे यांचं. यामध्येच आमचे सर्वांचे लाडके जमदार विष्णूजी बोंडे साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. यांनी ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी खूप मदत केलेली आहे. धन्यवाद विष्णूजी बोंडे साहेब. आपण सुद्धा मंचावर यावं. आमच्या सोबत जुळलेले आमचे मान्यवर विष्णूजी बोंडे साहेब यावेळेस उंचावून मारण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसला. बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. बॉल थांबलेला आहे, रन थांबलेला आहे. तर सुंदर असा टप्प्यावर गोलंदाजी करत आहेत ते डॉक्टर विशाल मोरे. यावेळेस खराब फटकेबाजी म्हणता येईल आणि तेवढाच चांगला बॉलिंगचं प्रदर्शन म्हणता येईल. अचूक टप्प्यावर मारा करत आहेत. यावेळेस खुश असणार आहे राजेश आणि त्यांचा संपूर्ण संघ. फ्रेंड्स क्रिकेट क्लब हा संघ राजेश जयराव याच्या आधिपत्याखाली चालत असतो, परंतु यावेळेस संघाचे कर्णधार आहे ते प्रसन्न जहागीरदार. मोठी जबाबदारी असणाऱ्या या खेळाडूवर ज्या पद्धतीने हा खेळ चालत आहे. वारंवार बॉल डॉट करत आहेत ते विजय अखंड. धन्यवाद विष्णूभाऊ बोंडे. शिरपूर पोलीस स्टेशनचे आमचे सहकारी मित्र जमदार विष्णूभाऊ, ट्रॅफिकचे अंमलदार माननीय श्री विष्णूभाऊ बोंडे यांनी त्यांनी वेळ दिला त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि परत बोलूयात खेळाकडे. काय बॉलिंग आहे, अतिशय सुंदर सटीक आणि अचूक टप्पा. विनोद अखंड या खेळाडूला आवश्यकता आहे की बॉल आणि बॅटचा संपर्क झाला पाहिजेत. यावेळेस हे बॉल प्रसाद पाठकला असते तर आतामध्ये 2-3 बाउंड्री आल्याच असत्या आमच्या म्हणण्यानुसार, कारण प्रसाद पाठक ऑफस्टंप चांगले बेस्ट स्ट्रोक खेळत असतात. परंतु तारीफ आणि कौतुक झालं पाहिजे ते आपल्या डॉक्टर विशाल मोरे यांचं. काय गोलंदाजी आहे या खेळाडूला. 300 रुपयात विकत घे, 3,000 रुपयात 3,000 पॉईंट विकत घेण्यासाठी लोक मागा पुढे करत होते, परंतु गोलंदाजी मोठे हा गोलंदाज पुढच्या वेळेस खूप महागडा जाईल. खराब बॅटिंग म्हणता येईल यशस्वीच्या सर्व फलंदाजाकडून. आवश्यकता आहे एक चांगलं
खेळून आपल्या टीमला एक चांगलं लक्ष्यापर्यंत पोहोचवायचं. आमच्या सोबत जुळलेले आहेत आमचे विजयजी डोईफोडे, आमचे विजयजी गव्हाणे साहेब, आमचे कांबळे साहेब, आमचे धोटे साहेब मॅचचा आनंद घेत आहेत मंचावरून. मोठी स्पर्धा आहे आणि यानंतर सुद्धा चांगल्या मॅचेस होणार आहेत. तर बॉल आहे प्रसन्न जहागीरच्या हातामध्ये. यावेळेस मारण्याचा प्रयत्न होता परंतु फटका बसला. खराब प्रदर्शन म्हणता येईल बॅटिंगची. ज्या पद्धतीने हे दोन्ही फलंदाजी करत आहेत, आवश्यकता एक मोठे चांगले फटके मारण्यात, परंतु स्वतःला वाचून खेळत आहेत. आवश्यकता आहे ते मोठे फटके मारण्याची. यावेळेस परत अतिशय सुंदर असा बॉल जात आहे सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. परत एकदा प्रसन्न यावेळेस परंतु मारलेला आहे तो कव्हरच्या वरून. बॉल जात आहे सीमारेषा पार चौकार. या बॉलला चांगल्या प्रकारे टोलवलेला आहे यावेळेस प्रसाद याने. आवश्यकता आहे या शॉटची या खेळाडूंना आणि या संघाला सुद्धा. डगआउट मध्ये थोडी शांतता आहे यशस्वीच्या, परंतु ही शांतता दूर करण्याची आवश्यकता आहे ती फलंदाजाला. यावेळेस परत अतिशय चांगला चेंडू आणि सुंदर अशी गोलंदाजी करत आहेत दोघं सुद्धा. अचूक टप्प्यावर आणि सटीक मारा करतायत. चान्स देत नाहीत, वेळ देत नाहीत बॉल बॅट्समनला खेळण्यासाठी. हा एक महत्वाचा विषय आहे. आमच्या सोबत थोड्याच वेळात जुळतील ते शुभम इंगोले आणि शोएब सर. ह्या वेळेस परत एक चांगला चेंडू. शुभम यांनी मंचावर यायचंय. शुभम इंगोले उभरते हुए आमचे कॉमेंटेटर आहेत ते आणि चांगल्या प्रकारे कॉमेंट्री करतात, आम्हाला नेहमी साथ देतात. परत एकदा ह्यावेळेस परत मिस बॉल. काय बॉलिंग आहे. आणि एकूण रन संख्या झालेली आहे ती फक्त 5 रन. 2 ओव्हर संपलेल्या आहेत आणि फक्त या रिस्ट्रिक्शनच्या ओव्हरमध्ये 5 रन. खराब फलंदाजी म्हणता येईल आणि याची सगळी जिम्मेवारी म्हणजे आमचे यशस्वीचे कॅप्टन श्यामजी धनगर यांच्या चेहऱ्यावरची हसू गायब झालेला आहे आता. कारण आवश्यकता एक चांगले फटके मारण्याची, आवश्यकता एक चांगला स्कोर उभा करण्याची आणि आवश्यकता एक चांगले फटकेबाजी करून आपल्या संघाला चांगल्या सुस्थितीत पोहोचण्याची. परंतु त्याचे स्पेशल फलंदाज फ्लॉप ठरत आहेत. विशेष करून आमच्या नागपूर पोलीस कमल किशोर चव्हाण आणि अन्सारचे ग्राउंडचा मुआयना करत आहेत. कुठे बॉल मारू शकतात, काय करू शकतात, परंतु साजेशी आतापर्यंत या दोघांनी बॅटिंग केलेली नाहीये. आणि यावेळेस परत खराब शॉट. यावेळेस माझं म्हटलं ऐकलेलं आहे वाटते.
फलंदाज याने ओव्हरपिच बॉल आणि मारला तो षटकार. सुरुवात केलेली आहे आता. आवश्यकता अशा मोठ्या शॉटची या संघाला. जर या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर आवश्यकता याला मोठे फटके खेळण्याची, अन्यथा आपण या स्पर्धेतून बाहेर जाल. यावेळेस परत चांगला शॉट, पण यावेळेस खेळाडू आहेत आणि यावेळेस कोणतीही गलती करणार आहेत ते राहिल आरके. आणि वापस यावं लागेल विनोद आखंड. विनोद आखंडच्या बॉडी लँग्वेज मध्ये तुम्ही बघसाल तर असं एकही शॉट खेळण्याच्या नंतर ऍक्टिव्हिटी दिसली नाहीये. या खेळाडूची बॅटिंग सर्व जिल्ह्यात माहीत आहे, चांगले खेळतात, परंतु आज त्याचा फॉर्म साजेसा नाहीये. मोठे फटके मारण्यास सक्षम आहेत, परंतु ज्या पद्धतीने सुरुवात झालेली आहे त्या पद्धतीला या खेळाडूला स्वतःला बदल करण्याची आवश्यकता आहे. खूप मोठं ग्राउंड आहे, मोठे शॉट आपण मारू शकता, परंतु ठीक आहे, गेमचा पार्ट आहे. प्रत्येक खेळाडूचा दिवस सारखा नसतोय. पण विनोद आखंड एक चांगले खेळाडू आहेत. त्यांची अपेक्षा असते की मोठे शॉट खेळायचे, परंतु यावेळेस ते चुकलेले आहेत. परत एकदा निलेश आणि यावेळेस सामना करतील नंबर 77 बाबा शिरपूर, मॅन फ्रॉम शिरपूर. यावेळेस पॉइंटच्या वरतून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल मिस झालेला आहे. बॉल सरळ गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. फ्रेंड्स, या संघाचे पुनरागमन म्हणता येईल. ज्या पद्धतीने गोलंदाजी करत आहेत हा संघ, खुश असेल शिवशंकर काटेकर यासाठी. ज्या संघामध्ये त्याला एंट्री भेटली वाईल्ड कार्ड मुळे, यावेळेस हलक्या हाताने टॅप केलेला बॉल. शिवशंकर काटेकर आहेत तिथे हजर. 1 रन आणि या 1 रननी रनसंख्या झालेली आहे ती 14 रन. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या 14 रन. यानंतर सुद्धा एक मोठा मॅच होईल, त्यासाठी आपण सर्वांनी तयार राहायचं आहे. संजीवनी क्रिकेट क्लब मालेगाव वर्सेस शिवराज या दोन संघांमध्ये हा मॅच होणार आहे. चला परत एकदा वळूयात. बॉल दिसत आहे तो डॉक्टर मोरे यांच्या हातामध्ये. वारंवार बॉल शॉट करत आहेत, परंतु त्याचा फायदा घेऊ शकत नाही तर ते बॅट्समन. खूप शॉर्ट बॉल करत आहेत. आवश्यकता आहे चांगल्या फटकेबाजीची. डॉक्टर साहेब चांगले गोलंदाज आहेत, परंतु बॅटिंग करण्याची आवश्यकता आहे आता तुम्हाला. यावेळेस उंचावून मारला फटका फसला आणि मिस टाइम झालेला शॉट. परत यावं लागेल बाबा यांना. खराब बॅटिंग म्हणता येईल यशस्वी या संघाकडून. जर तुम्ही असेच खेळलेले राहाल तर बिलकुल तुम्ही 40-50 रनाच्या आतमध्ये
शुभम शुभ इंगोले यांनी लगेच यायचंय मंचावर. चालना शुभ्या, किती वेळा आवाज दिला तुले. यामध्येच आमचे सहकारी मित्र शुभम आहिर यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. स्वागत आहे त्यांचं. त्यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे. डॉक्टरले 2-4 तरी चौकार षटकार बसले पाहिजे, आमची इच्छा आहे सर्वांची. आमचं मन शांत होते. म्हणजे ह्या वेळेस कट केलेला आहे, बॉल जात आहे सीमारेषेकडे. माझं म्हणणं ऐकलं वाटते प्रसाद यांनी. डॉक्टर साहेब एमसीसी क्रिकेट क्लबचे सदस्य आहेत. पाणी आलेलं आहे सर्वांसाठी. पाण्याची सँडी बरोबर लाव कॅन. बावीस रन झालेले आहेत 4 ओव्हर नंतर. आता बघूया यशस्वीचे जे कर्णधार आहेत अनिल आणि प्रसाद त्यांच्या टीमसाठी काय करू शकतात ते. याच दरम्यान थोडासा ड्रिंक्स ब्रेक घेतलेला आहे, अंपायरचा इशारा.
फिल्डर आहेत ते राहुल, परंतु 2 रन साठी नाही थांबवू शकणार. काय कशासाठी फेकी का जर्क? ठीक आहे सर. हा सर, जर्क साठी चेक करायचं आहे. तुम्ही ज्या जर ऑन फील्ड अंपायर तुम्ही नो प्रॉब्लेम. मी ज्या खेळाडूबद्दल बोलत होतो ते म्हणजे आमचे सहकारी मित्र कमल किशोर चव्हाण यांच्याबद्दल. या खेळाडूला चान्स मिळणं आवश्यकता आहे. अतिशय सुंदर अशी फटकेबाजी करतात. सकाळी या खेळाडूने 40 रन मारले 16 बॉलमध्ये, प्रॅक्टिस 17 मध्ये. तर चान्स आवश्यक आहे या खेळाडूला. खूप पैसे खर्च केले यशस्वी या संघाने त्यांच्यावर 16,000 रुपये, परंतु चान्स त्यांना बनत नाहीये. या खेळाडूला एखादा तरी चान्स भेटला तो संधीचं सोनं करण्यास तयार असणार आहे. गोलंदाजी बी एक अतिशय चांगल्या प्रकारे करतात ते. आणि आमचे मी विशेष करून सचिन बळी यांना विनंती करतो त्यांनी एखादी तरी कॅच पकडा. म्हणजे कसं आहे, तुम्ही बॉल पडायच्या पहिले तुम्हीच खाली पडता, हे योग्य नाहीये. आमच्या सोबत जुळलेले आहेत आमचे राजूभाऊ जहागीरदार, आमचे मार्गदर्शक, त्यांचं सुद्धा वेलकम आहे. त्यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे. शुभम अहिर यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे. खूप मोठी स्पर्धा आहे. तर चलूयात मैदानाकडे. बॉल आहे प्रसन्न जहागीरच्या हातामध्ये आणि फलंदाज आहेत ते वैभव. या अगोदर अतिशय मोठे फटके मारले या खेळाडूंनी. यावेळेस परतच चांगल्या पद्धतीने टोळला चेंडू, जोरदार शॉट, बॉल जात आहे लॉंग ऑनच्या दिशेने. 1च रन. आणि हळूहळू आता आपल्या स्कोर मध्ये इजाफा करत आहेत ते.
आणि धावसंख्या पोहोचलेली आहे 6 ओव्हर नंतर 45 धावांवरती 3 विकेटच्या नुकसानावर. तर आता बघूया वैभव आणि अनिल त्यांच्या संघासाठी या 2 ओव्हरमध्ये काय जादू करून दाखवू शकतात. माझ्या मते कमीत कमी या 2 ओव्हरमध्ये त्यांना 30 धावा आवश्यक असतील, कारण की 70-75 हा सम्मानजनक स्कोअर आहे आणि निश्चितपणे डिफेन्स केला जाऊ शकतो या ग्राउंडवरती. आणि पुन्हा एकदा बॉलिंग एंडवरती नीलू बळी आणि त्यांचा सामना करतील वैभव. काय शॉट मारला, कौतुक असेल या खेळाडूचा. अतिशय उत्तुंग असा षटकार पेंडॉलच्या वरतून 6 रनासाठी, आणि या 6 रनाने ताकद आली असेल ते डगआउट मध्ये आपल्या यशस्वी या संघाच्या. 3 षटकार मारलेला आहे आणि कमी बॉलामध्ये जास्त रन काढण्याची या खेळाडूने आता किमया केलेली आहे. खास करून वैभव अखंड, सगळे अखंड बंधू भरलेले त्या या टीम मध्ये. शिवाजी अखंड, वैभव अखंड, विनोद अखंड, का सगळे अखंड कंपनीत घेतात, बाकीच्याला छान देतात का नाही माहित नाही, परंतु यावेळेस चांगले षटकार मारतात. यावेळेस परत एकदा चांगला शॉट आहे, परंतु फिल्डर चूज झालेले आहे ते राहुल बळी, आणि राहुल बळी कोणतीही मिस्टेक करणार नाहीयेत. वापस जावं लागेल, परंतु त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे. वैभव अखंड यांनी काय शॉट मारले, अतिशय सुंदर फटकेबाजी केली आणि आपल्या संघाला एक सुस्थितीत पोहोचण्याचा प्रयत्न केला. यानंतर जात आहेत करण नंबर 17. आता सुद्धा आम्ही वाट बघत आहे कमल किशोर यांची, परंतु चान्स बनत नाहीये त्यांना. कुठे खेळावं कॅप्टनला, 11व्या नंबरवर आहेत मला वाटते ते. तर परत एकदा एक चांगले फटकेबाजी करत असताना एक चांगली महत्वाची विकेट गेलेली आहे. एकूण रनसंख्या धावसंख्या झालेली आहे ती 51 रन. अजून सुद्धा 1 ओव्हर बाकी आहे. 52 रन, सॉरी, अजून सुद्धा 1 ओव्हर बाकी आहे. सॉरी 51 रन. अपडेट झाल्यानं तुम्हाला सांगतो, काळजी करू नका. मागापुढे जरी झाला असेल तर परंतु रन मध्ये कमी होणार नाहीये. आणि करण घेतील त्यांचं स्थान विनोदचं, आणि बघूयात काय करतात आपल्या संघासाठी. निलेश बळी आहेत गोलंदाजीवर. यानंतर मोठा मॅच होईल शिवराज वर्सेस संजीवनी हॉस्पिटल या 2 संघामध्ये. दोन्ही संघाने तयार राहायचंय ताकदीने, कारण दोन्ही संघांना महत्वाचा मॅच आहे. टॉप टेबलवर संजीवनी हॉस्पिटल ही टॉप आहे. परत एकदा यावेळेस करण मला स्ट्रोक बॉल जायचा सीमारेषा पार षटकार, आणि करणच्या पहिल्याच बॉल मध्ये षटकार खेळण्याची किमया केलेली आहे. वेलकम आहे या शॉटचं. आणि एकूण रन संख्या झाली ती 57. आता हे फलंदाज कुठे ठेवले होते यशस्वीवाल्याने काही कळत नाही मला. हे फलंदाज मागे ठेवणे म्हणजे खूप महागात, कारण हे फलंदाज चांगली फलंदाजी करू शकतात दिसत आहे आम्हाला. सचिनचं काय म्हणणं आहे, बाहेर हात काय टाकायचं ते टाकून घ्या आणि यावेळेस चांगली फलंदाजी करून द्या. यावेळेस त्यापेक्षा सुंदर असा शॉट, परंतु फिल्डर आहे तिथे राहुल. 2 षटकार मारलेले आहेत या ओव्हर मध्ये. एक विनोद अखंड आणि आता करणनी, वैभव अखंड आणि करणनी. आता स्ट्राईकवर आहे तो हार्ड हिटर अनिल सोलो. हा सुद्धा एक जबाबदार खेळाडू आहे आणि मोठे शॉट खेळण्यास सक्षम आहे अनिल सोलो. यावेळेस चांगला फटका मारलेला आहे. बॉल जात आहे सीमारेषा पार, चौकार. खूप महागडं षटक आहे. निलेश बळी नाव मोठं आहे, परंतु रन जास्त देत आहेत. अजून सुद्धा बॉल बाकी आहेत आणि ज्या पद्धतीचे हे षटक पाहिजे होतं ते पद्धतीनं त्यांना मिळालेलं आहे. यशस्वी या संघाला सुरुवात अतिशय हळू होती, परंतु एंड का जोरात करण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा. अभिनंदन असेल या संघाचं. आवश्यकता एक चांगला स्कोर उभा करण्यासाठी असे मोठे शॉट खेळण्याची. परत एकदा निलेश, आणि यावेळेस सामना करते हार्ड हिटर बल्लेबाज. यावेळेस करून मारला हा शॉट, बॉल जात आहे सीमारेषा पार, षटकार. आणि निलेशचं मला वाटते या वर्षीचं सगळ्यात महागडं षटक असणार आहे. एकूण रन संख्या धाव संख्या झालेली आहे ती 68. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर 68 रन, 23 रन दिलेले आहेत या खेळाडूंनी. 3 षटकार आणि 1 चौकार.
हा आता स्कोर चांगला झालेला आहे. ज्या पद्धतीने सुरुवात झालेली होती 3 ओव्हर 14 रन झालेले होते फक्त, परंतु या मागच्या षटकामध्ये पूर्ण धावा वसूल केलेल्या आहेत या संघाने. हे बॅट्समन कुठं ठेवले होते यशस्वीच्या कॅप्टननी मला तर माहित नाही. कमल किशोर याचा चान्स बनत होता परंतु त्यांना सुद्धा चान्स दिला नाही. माझी विनंती आहे की त्यांना चान्स दिला पाहिजे. तर ते आपलं परफॉर्मन्स मागच्या एका महिन्यापासून मनात दाबून ठेवलेलं आहे त्यांनी. शिवाजी अखंड यांना ते लक्षात आलं पाहिजे की कमल किशोर हे महत्वाचे खेळाडू आहेत तर त्यांच्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करा. परत एकदा अजय गायकवाड यांच्या हातामध्ये चेंडू दिसत आहे आणि यावेळेस सामना करतील ते करण. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झाला. बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि स्कोर थांबलेला आहे. 5 बॉल शेष आहेत. या 5 बॉल मध्ये तुम्ही जेवढे चांगले मोठे फटके मारताल तेवढं तुमच्या संघाला महत्वाचं आहे. फुलटॉस बॉल टोलला आहे तो परंतु फिल्डर आहे तिथे शॉट फाईल लेगच्या तिथे, परंतु 1 रन काढून एक मोठ्या फलंदाजाला चान्स दिलेला आहे. म्हणजे अनिल सोलो या खेळाडूला हा खेळाडू मोठे शॉट मारण्यास सक्षम आहे. परत एकदा यावेळेस फटका चुकलेला आहे. उंचावून मारण्याचा प्रयत्न होता, वापसी करण्या केली ती अजय यांनी. कमल किशोर यांचं म्हणणं आहे की परत 1-1 पाहिजेत परंतु ते ऐकण्यास समर्थ आहे. त्यांच्यामध्ये एक फार महत्वाचा आहे. परत एकदा अजय गायकवाड यावेळेस उंचावून मारला टोला, बॉल जात आहे सीमारेषा पार, षटकार. आणि अनिल सोलो आपल्या बॅटची जोहर दाखवताना इथे कौतुक असेल या खेळाडूचं. या खेळाडूला तुम्ही पहिले जर पाठवलं असतं तर नक्कीच ही स्पर्धेमध्ये या खेळाडूने चांगलं एक कार्य केलं असतं. $75 रन बनलेले आहेत. एक चांगला स्कोर आता उभा राहिलेला आहे. शिवशंकर यांच्या चेहऱ्यावर थोडं उन्हामुळे थोडा त्रास जाणवत आहे आम्हाला. मागच्या 3 दिवसापासून आम्हाला ते कंटिन्यू सांगत आहे की सकाळच्या सत्रामध्ये ज्या मॅचेस होतात त्या थोडा लवकर घेत चला. 10 बॉलामध्ये मागच्या 30 रन आलेले आहेत. परत अजून 2 बॉल बाकी आहेत आणि बघूयात काय करू शकतात ते. अनिल सोलो आपल्या संघासाठी सुंदर फटकेबाजी करताना यावेळेस परत मारला हा षटकार. आणि काय बॅटिंग आहे अनिल सोलो या खेळाडूची. कौतुक असेल या खेळाडूचं. या खेळाडूला तुम्ही पहिले जर पाठवलं असतं तर नक्कीच 150 धावा झाल्या असत्या. परंतु यशस्वीचे संघाचे संघनायक मला या गोष्टीकडे लक्ष देत नाही आणि खास करून कमल किशोर यांच्यावर सुद्धा. कमल किशोर यांना महत्वाचा चान्स आहे. परत एकदा हा शेवटचा बॉल असेल. यावर फुलटॉस बॉल आहे आणि तिसरा सुद्धा षटकार आहे. वेलकम आहे आणि रन झालेले ते एकूण 87 रन. खूपच महागडे षटक आहे मागची 3 पण. या दोन्ही षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये 23 रन आले आणि या सुद्धा षटकामध्ये 19 रन आलेले आहेत. कॉंग्रॅच्युलेशन दोन्ही फलंदाजांना आणि वापसी करण्यास चान्स दिला नाही तो गोलंदाजांना या दोन्ही फलंदाजांनी. आता राजेश जयराव आणि प्रसन्न जावेद यांना मोठा धनुष्यबाल पेलावा लागेल. मोठी जबाबदारी आहे. ज्या पद्धतीने सुरुवात होती संघाची शेवट जोरदार झालेला आहे. सुंदर अशी फटकेबाजी केली. अभिनंदन असणाऱ्या दोन्ही फलंदाजाचं. अनिल सोलो याला मागे ठेवता कामा नये. अतिशय सुंदर फटकेबाजी करताना दिसत आहे. आणि आमचे डॉक्टर मोरे साहेब हे खुश आहेत आणि त्यांच्या सोबत रामदेव निलेश बळी थोडे नाखुश आहेत पण सचिन बळी सुद्धा नाखुश दिसत आहेत मला इथे. चला वळूयात खेळाकडे. ओ अन्सर भाई, ओ अन्सर भाई कोण आहे इथं? 87 रन झालेले स्कोर बोर्डवर. पाणी पाजा अंपायरला. ओ शेख अन्सर सर पाणी पाजा अंपायरला. पाणी तुमच्या हातानं बॉटल घ्या.
चला चालू करायचा आहे खेळ. बॅट्समन येत आहेत अजय गायकवाड आणि प्रसन्न जहागीरदार आमच्या सोबत जोडलेले आहेत. आमचे विजयजी गव्हाणे साहेब, शुभमजी इंगोले, डॉक्टर मोरे साहेब, आमचे शेख अन्सान, महाराष्ट्र पोलीस, आमचे सर्व सहकारी मित्र. मालेगाव प्रीमियर लीग सीझन 4 आणि सीझन 4चा हा थरार. बॉल घ्या सर. हा काय हा बॉल इकडे आमच्याकडे जमा करा हळू व्यवस्थित. मॅचचा बॉल अंपायर जवळ जमा करायचा आहे आपल्याकडे. ओके. माझी विनंती आहे शिवराज संघाचे कॅप्टन आणि संजीवनीचे कॅप्टन तयार राहायचं आहे. लगेच टॉस होईल मॅच संपल्यानंतर. शिवराजचे कॅप्टन आणि संजीवनी या संघाचे कॅप्टन. महत्वाच्या 2 मॅचेस आहेत. तुमच्या दोघांसाठी महत्वाची मॅच असणार आहे. आज दिवसभर होणाऱ्या मॅचेसची तुम्हाला माहिती देतो. यशस्वी वर्सेस फ्रेंड्स या 2 संघामध्ये आता मॅच चालू आहे. शिवराज वर्सेस संजीवनी हॉस्पिटल या 2 संघामध्ये यानंतरचा मॅच होणार आहे. त्यानंतर परत फ्रेंड्स वर्सेस शिवराज या 2 संघामध्ये मॅच होणार आहे आणि परत संजीवनी वर्सेस पप्पू हा फार महत्वाचा मॅच असणार आहे. झालं ना? ओके. पहा ते हल्ले ना विजबॉल करतात बरोबर. विजबॉल आहेत ना तिथे. बस तेच कर्तबगार माणसं. विजय डोईफोडे मालेगाव क्रिकेट मधलं एक मोठं नाव आहे आणि MCC क्रिकेट क्लबचे सदस्य आहेत. परत एकदा शिवाजी अखंड. यावेळेस चोळाला चेंडू आणि कॅच ड्रॉप. विनोद अखंड यांच्या माध्यमातून खराब फिल्डिंग म्हणता येईल. सुरुवात साजेशी झालेली होती. यावेळेस आमच्या मंचावर आगमन झालेलं आहे ते आमचे शिवाजी शिंदे सरकार यांचं. वेलकम आहे त्यांचं सुद्धा. चान्स तुम्हाला दिला तर तो बनवणं आवश्यकता आहे. नाहीतर हा खेळाडू अतिशय सुंदर फटके मारतो. ये वापसी करने का चांस नहीं देंगे यहाँ पे. प्रसन्ना जहागीरदार, शिवाजी अखंड की ये काफी बढ़िया गेंद थी लेकिन उनके भाई ने क्या छोड़ दी. फिर से गेंदबाज तैयार. शिवा सामना करेंगे इस बार अजय. यावेळेस उंचावून मारलेला हा फटका. बॉल जाता है सीमा रेषा पार. चौकार. आणि यावेळेस चांगला फटका मारला. पहिल्याच बॉलवर लॉंग ऑनच्या वरून मारला चौका. विजय झाली का सावली बरोबर. पहा एकदा बरोबर आजूबाजू ओके आहे ना. ठीक आहे. ह्यावेळेस स्वीप मारण्याचा प्रयत्न केला परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. वापसी करताना शिवाजी अखंड अचूक टप्प्यावर मारा करण्यासाठी खेळाडू प्रसिद्ध आहेत, गोलंदाज प्रसिद्ध आहेत, परंतु फलंदाजाच्या बॅटिंग मध्ये काही कमी नाहीये. मोठे फटके मारण्यात ते सक्षम आहेत. यावेळेस हलक्या हाताने टॅप केला तो डीप फाईल लेगच्या दिशेने बॉल जात आहे सीमारेषा पार. चौकार गेला. या आलिमभाई यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. स्वागत आहे त्यांचं मंचावर. परत एकदा शिवा. यावेळेस उंचावून मारला टोळा मिड विकेटच्या दिशेने बॉल जात आहे 1 बाउन्स 4 रनासाठी. यावेळेस महागडं षटक करत आहेत ते शिवाजी अखंड. आलिमभाई बेग यांचं सुद्धा स्वागत आहे, त्यांनी सुद्धा मंचावर यावं.
सुंदर फटकेबाजी आता पाहायला मिळत आहे आपल्या सर्वांना. आपण संपूर्ण मॅचेस युट्यूबच्या माध्यमातून टीव्ही मोबाईलवर बघू शकता. टेनिस क्रिकेट या चॅनलच्या माध्यमातून यावेळेस परत एक चांगला शॉट मारलेला आहे. बॉल परत गेला तो सीमा रेषा पार चौकार. खराब षटक करताना शिवाजी अखंड आहे. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर कुल रनसंख्या पोहोचलेली आहे ती 17 रन. शिवराज लॉयन्स या संघाचे कॅप्टन आणि संजीवनीचे कॅप्टन या दोघांनी तयार राहायचं आहे. यानंतर लगेच मॅच होईल आपल्यामध्ये. नंबर 33 अनिल राठोड काही आपल्या प्लेयरना समजावताना आमच्या सोबत मंचावर उपस्थित आहेत मालेगावचे प्रतिष्ठित नागरिक आमचे आलिमभाई बेग, आमचे गव्हाणे साहेब, आमचे शेख अन्सार, डॉक्टर विजय, डॉक्टर विशाल मोरे, आमचे शिंदे सरकार शिवाजी शिंदे आणि बरीच काही मंडळी मान्यवर उपस्थित आहे. त्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हे मालेगाव प्रीमियर लीग सीझन 4 चा थरार आपण युट्यूबच्या माध्यमातून अनुभवत आहात. संपूर्ण स्पर्धा आपण टीव्ही मोबाईलवर बघू शकता. मालेगाव प्रीमियर लीग सीझन 4 असं आपण जर युट्यूबवर टाकलं तर लगेच ती स्पर्धा आपल्या समोर येईल. परत एकदा तयार आहेत नंबर 12 मधुकर. यावेळेस मोठा शॉट मारलेला आहे. बॉल जात आहे सीमारेषा पार षटकार. काय बॅटिंग आहे. या दोन्ही फलंदाजाची बॅटिंग पाहता सर्वांना मन भरून आलेलं आहे. अतिशय सुंदर फटकेबाजी करत आहेत आणि यावेळेस टिनू खान यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. बॉलचा टप्पा अचूक होता पण शॉट खूप सुंदर मारला. चान्स दिला होता या खेळाडूला आणि तो चान्स या खेळाडूने स्वीकारलेला आहे. यावेळेस परत एक चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा तेवढा चांगला संपर्क नाही झाला. शिवराज लॉयन्स या संघाला लास्ट कॉल असेल. शिवराज लॉयन्स या संघाला लास्ट कॉल असेल. त्यांचे कॅप्टन तयार. यावेळेस चांगला शॉट मारलेला लॉंगॉनच्या दिशेने. बॉल जात आहे सीमारेषा पार चौकार. तुम्ही या दोन फलंदाजांना अशी बॉलिंग करू शकत नाही. हे दोन फलंदाज मॅच घेऊन जातील अशी ताकद आहे या दोन खेळाडूची. यामध्येच आमचे मालेगाव क्रिकेट क्लबचे एमसीसीचे आमचे सिनियर खेळाडू अप्पूभाई यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. स्वागत आहे. त्यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे. कुलदीप मॉर्निंग स्टारचे ते खेळाडू आहेत आणि आमचे मेंटर सुद्धा. परत एकदा मधुकर कांबळे खूप महाग षटक करताना परत फुलटॉस आणि यावेळेस फटका फसलेला आहे आणि बाबा कोणतीच गलती करणार नाहीयेत, परंतु त्याने त्यांचं काम केलेलं आहे. आता बाकीच्या बॅट्समनचं सुद्धा काही काम आहे की ते त्यांनी पूर्णत्वास नेलं पाहिजेत. आता त्यांचं स्थान कोण गेले हे बघण्याची उत्सुकता असेल आम्हाला. प्रसन्न जहागीरदार यांनी अतिशय सुंदर फटकेबाजी केली. एक जो चान्स भेटला त्यांना तो चान्स त्यांनी भुनवला आणि एक चांगली फटकेबाजी केली. रन झालेले एकूण स्कोर बोर्डवर 29 रन आणि दुसऱ्या ओव्हर चालू आहे. म्हणजे पहिल्या ओव्हर मध्ये 17 रन आणि उरलेले या ओव्हर मध्ये एकूण 12 रन आले आहेत स्कोर बोर्डवर. राहुल बळी घेतील त्यांचं स्थान. हा सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. चांगले फटके मारण्यात सक्षम आहे. समीर पठान शिरपुर व्यापारी इनका में आगमन हो चुका है. स्वागत है उनका. वो भी मंच पर आए.
इस बार बैत ने ऐसा स्ट्रोक लगाने की कोशिश, लेकिन बैट और बॉल का कोई अच्छा संपर्क नहीं। अभी भी उनके होनहार खिलाड़ी बल्लेबाज बाकी है, जिनका नाम हम सचिन बड़े लेके है, शिवशंकर काटेकर है, और खास करके शुभम बड़ी, इनका भी नंबर बाकी है। और शिवड्या, हमारा सबका फेवरेट आदमी, आमचा शिवड्या, ये खिलाड़ी का भी बल्लेबाजी अच्छी करता है। शिवशंकर काटेकर, सचिन बड़ी, शुभम बड़ी। अब देखना है, उनके कंधों पर बड़ी जवाबदारी है, लेकिन स्कोर भी अभी ज्यादा चाहिए। 36 गेंदों में 59 रनों की आवश्यकता है अभी। और हमारे दोनों अंपायर अमोल लाने पाटिल और मोइन खान पठान, जो कि एक अंपायर कुछ प्रॉब्लम की वजह से दोपहर को ज्वाइन करेंगे, तो अब फील्डिंग की सजावट करते हुए और गेंदबाजी में अब आए कमल किशोर। मैंने पहले ही कहा था, ये खिलाड़ी को अब चांस देना बहुत जरूरी है। अब देखना है क्या कर पाते हैं। भरोसा तो काफी बड़ा रखा है इनके ऊपर, काफी हंस रहे यहाँ पे हमारे शेख अंसार और टीनू खान उनके लिए। बख्शिश है उनके हर विकेट पर, शेख अंसार इनकी ओर से 500 रुपए का, तो बिल्कुल तारीफ होगी इस खिलाड़ी की। महाराष्ट्र पुलिस है, उनके साथ शेख अंसार है, हमारे विशाल रोकड़े है जो कि नागपुर से लाइव है, हमारे जावेद भाई है लाइव है, वो भी केजीएन ग्रुप ऑफ इंडस्ट्री के मालिक है, वो भी केजीएन के दुकान से लाइव है। किशोर गायकवाड़ है जो कि शिवम हार्डवेयर से लाइव है। इसी बीच में ये गेंद, क्या बात है, बढ़िया गेंद है, हल्के हाथों से टैप कर दिया। जब तक फील्डर फील्ड कर दे एक ही रन। इस खिलाड़ी में दमखम है मैच को बदलने की। अगर 2-3 बॉल अच्छे कर लेते तो बिल्कुल मैच का रुख अलग हो सकता है, लेकिन बल्लेबाज है राहुल बड़ी, इस खिलाड़ी में कोई कमी नहीं है। लंबे हिट और अच्छे शॉट खेलने में यह भी खिलाड़ी माहिर है। फिर से गेंदबाज तैयार, कमल किशोर। दूर रखा था इस खिलाड़ी को, लेकिन आज उनके हाथ में बड़े जवाबदारी दी है, जिम्मेदारी दी है। ये जिम्मेदारी को कहां तक निभाते अब सबको देखना होगा। कमल किशोर, क्या बॉल है, तारीफ होगी इस खिलाड़ी की। मैंने पहले कहा था ये खिलाड़ी नागपुर में खिला, विदर्भ क्रिकेट ग्राउंड पर, विदर्भ क्रिकेट एसोसिएशन की ग्राउंड पर खेलता है। क्रिकेट का बड़ा शौक है, मालेगांव के पुराने खिलाड़ी है। इस बार फिर से बेहतरीन गेंद, सुंदर असा बॉल, कमल किशोर सुंदर असं बॉलिंग करताना। आणि यामध्येच आम्हाला जॉईन झालेले खडकीचे आमचे सहकारी मित्र गजूभाऊ काकडे पाटील आणि संदीप भाऊ मुठाळ, स्वागत आहे त्यांचं, त्यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे। 2-3 दिवसानंतर त्यांची आम्हाला यावेळेस स्वीट केलेला शॉट आहे, बॉल हवामध्ये आहे परंतु फिल्डरला त्याच्या मागे बघूयात, चान्स होता परंतु खूप दूर होता। नो मॅन्स लँड मध्ये पडलेला चेंडू। सुंदर गोलंदाजी करताना कमल किशोर, हेच आपल्याकडून अपेक्षित होतं आणि आपण ते करत आहात। श्याम सर यांच्या चेहऱ्यावर थोडा हसू मला दिसत आहे, थोडा दिसत आहे, जास्त नाहीये। आज जर मॅच जर लॉस झाली तर श्याम सर यांना मला भेटावं लागेल स्पेशली, कारण त्याचा चेहरा पाहण्यासारखा असेल आमच्यासाठी श्याम सर यांचा। श्याम सर यांची मोठी अभ्यासिका आहे, यशस्वी अभ्यासिका, भरपूर विद्यार्थी त्याच्यामधून नॉलेज घेत असतात।
यावेळेस चांगला फटका मला लॉंगांच्या दिशेने, परंतु फिल्डर आहेत तिथे बाबा, आणि बाबाच्या हातातून बॉल सुटणं म्हणजे मुश्किल नामुमकिनच आहे. अतिशय सुंदर अशी आणि चांगली गोलंदाजी केली ते कमल किशोर यांनी. किती रन दिले ना? 7. फक्त 6 रनची ओव्हर केली. काय बॉल आहे. 7 का 6? 29 होते ना सर. आमच्या सोबत जुळलेले आहेत बब्बूभाई, यांचं सुद्धा स्वागत आहे. त्यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे. मालेगाव प्रीमियर लीग ही स्पर्धा पाहण्यासाठी आपल्या सर्वांचं खूप खूप महत्व असते. आपण सर्वांनी ही स्पर्धा पाहण्यासाठी वेळातला वेळ काढून येता. परत एकदा नंबर 12 यावेळेस चांगला फटका मारताना, परंतु फिल्डर आहे. 1 रन, 2 रन. चौथा ओव्हर चालू आहे आणि एकूण रन संख्या झालेली आहे ती 37 रन. अजून 4 ओव्हर बाकी आहेत आणि स्कोअर भरपूर आहे समोर. यावेळेस परत चांगला शॉट मारलेला आहे. फिल्डर आहे तिथे मौजूद. यावेळेस रन होण्याचा चान्स आहे आणि बघूयात. पोहोचलेले आहेत. थोडा रिस्कीच रन होता हा. दोन्ही टीमसाठी हा महत्वाचा मॅच आहे. यशस्वी संघासाठी तर खूप करो या मरोची ही मॅच आहे. आतापर्यंत 2 मॅचेस कंटिन्यू हारलेले आहेत ते. परत एकदा मधुकर कांबळे, महाराष्ट्र पोलीस, हे सुद्धा आमचे सहकारी मित्र आहेत. आमच्या सोबत महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत आहेत. नंबर 12 मधुकर कांबळे सामना करतील ते राहुल. यावेळेस अतिशय सुंदर असा हा बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हे तुम्हाला बॉल नंतर खूप त्रासदायक असणार आहेत, कारण तुम्हाला चांगले शॉट खेळणं महत्वाचं आहे. आता रन भरपूर पाहिजेत तुम्हाला. यावेळेस परत फटका फसला. रिक्स घेण्याचा वारंवार प्रयत्न होत आहे राहुल यांचा, परंतु बॉल आणि त्याचा टप्पा अचूक आहे, त्याच्यामुळे तो संपर्क होत नाहीये. महत्वाच्या मॅच मध्ये तुम्हाला महत्वाच्या बॉलर समोर चांगली फटकेबाजी करण्याची आवश्यकता आहे. मालेगाव प्रीमियर लीग सीझन 4 आणि या सीझन 4 चा 6वा दिवस आहे. परत आता फक्त 4 दिवस मॅचेस बाकी आहेत आणि बघूयात 1 लाख रुपयाचं नगद पारितोषिक कोण घेऊन जाणार ते. काय बॉल आहे. सुंदर अशी गोलंदाजी केलेली आहे मधुकर कांबळे यांनी. आपल्या टीमला कमीत कमी रन देण्याचा प्रयत्न करत आहेत. या स्पर्धेला प्रथम पारितोषिक दिले ते या महाराष्ट्राच्या लाडक्या नेत्या आणि आपल्या वाशिम जिल्ह्याच्या विदर्भ कन्या विधान परिषद आमदार भावनाताई गवळी यांनी 1 लाख रुपये. द्वितीय आहे ऍडव्होकेट संदीप भाऊ तारणे यांच्यातर्फे 51,000 रुपये. आणि आमचे तृतीय पारितोषिक आहे 31,000 रुपये माजी नगराध्यक्ष मालेगाव. आणि चतुर्थ आहे 21,000 रुपये. यावेळेस कट केलेला बॉल जात आहे सीमारेषेकडे, परंतु फिल्डर आहे तिथे पंजाब चव्हाण. अतिशय सुंदर अशी फिल्डिंग. यामध्येच आमचे सहकारी मित्र मनोज भाऊ सुंबळकर, महाराष्ट्र पोलीस मालेगाव पोलीस स्टेशनचे आमचे अंमलदार, यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे. त्यांच्या सोबत आहेत आमचे दुसरे मित्र घुगे, यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे. मालेगाव पोलीस स्टेशनचे आमचे PI पोलीस निरीक्षक संजयजी चौधरी साहेब यांचं आम्हाला खूप योगदान आहे. जेव्हा या स्पर्धेची ओपनिंग होती ते सुद्धा हजर होते आणि त्यांना आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला नेहमी आम्ही प्रोटेक्शन देण्यासाठी मदत करू, आणि त्यांचंच फलस्वरूप त्यांनी आम्हाला नेहमीच 2 पोलीस कर्मचारी ते आम्हाला हजर देत असतात. वेलकम आहे आमचे मनोज भाऊ सुंबळकर आणि घुगे साहेब यांचं. मंचावर यावं त्यांनी आणि मंचावर क्रिकेटचा आनंद घ्यावा.
24 बॉल मध्ये तुम्हाला रन पाहिजे ते 46. कमल किशोर याच्या हातामध्ये बॉल आहे. ऑनलाईन सर्व तुम्ही बघू शकता. टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून 4,500 लोक ऑनलाईन बघत आहेत. मालेगाव प्रीमियर लीग ही एक दर्जेदार स्पर्धा आहे. मालेगाव शहरामध्ये, मालेगाव तालुक्यामधील ही एक दर्जेदार स्पर्धा असून या स्पर्धेचे आयोजन MCC क्रिकेट क्लब मालेगाव आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने पूर्ण होत आहे. या वर्षीपासून पुढच्या वर्षी याच्याही पेक्षा मोठी ही स्पर्धा करण्याचा आमचा मानस आहे आणि त्यासाठी आम्ही 100% करणार आणि करून दाखवणार, याच्यात काही शंका नाहीये. परत एकदा कमल किशोर यावेळेस चांगला फटका मारलेला आहे, परंतु फिल्डर आहे तिथे विनोद अखंड. आता 23 बॉल मध्ये 45 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही संघासाठी मॅच करो या मरोचा आहे, महत्वाचा मॅच आहे. कमल किशोर अतिशय सुंदर अशी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना आपल्याला दिसत आहेत. आमच्या सोबत जुळलेले आहेत आमचे सहकारी मित्र अंमलदार मनोज भाऊ चुंबळकर आणि प्रशांतजी चौधरी. यावेळेस फटका फसलेला आहे, फिल्डर आहे त्याखाली आणि वापस जावं लागेल अजय गायकवाड यांना. सुंदर अशी कॅच, जो रिक्स घेऊन शॉट खेळण्याची वेळ होती त्यांनी तो प्रयत्न केला परंतु सक्सेस नाही झाले यावेळेस आणि वापस जावं लागेल. आणि डॉक्टर विशाल मोरे यांच्या चेहऱ्यावर थोडी आम्हाला नाराजी दिसत आहे. मंचावर बसलेले आहेत ते, पण नाराजी डायरेक्ट घरी जाण्याच्या मानसमध्ये आहेत ते. परंतु टीम आहे, टीमसाठी तुम्ही वेळ दिला पाहिजे सर. यामध्ये आमचे दुसरे एक सहकारी मित्र महाराष्ट्र पोलीस निलेश भाऊ जायबाय शिरपूर पोलीस स्टेशनचे आमचे सहकारी मित्र, यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. स्वागत आहे त्यांचं, त्यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे. मालेगाव प्रीमियर लीग ही स्पर्धा मला तर वाटते शक्यतोवर महाराष्ट्र पोलीस हेच लोक जास्त खेळतात. तालुक्यातील सर्व लोक ही स्पर्धा खेळण्यासाठी उत्सुक असतात आणि जे लोक बाहेरगावी नोकरी असतात ते सुद्धा ही स्पर्धा खेळण्यासाठी येत असतात. कमल किशोर त्यांच्या बॅचचे आहेत तर दोघांचं प्रेम थोडं जास्तच आहे. नंबर 21 नागपूर सिटीचे दोघंही कर्मचारी आणि मी पण त्यांच्या सोबत, परंतु आज आम्ही शिरपूर पोलीस स्टेशन कार्यरत आहे. यामध्येच हा चेंडू कमल किशोर यांचा, काय बॉल आहे. शिवशंकर काटेकर याच्या खांद्यावर आता मोठी जबाबदारी असणार आहे. परंतु कमल किशोर चव्हाण, मी तुम्हाला वारंवार सांगितलं होतं हा खेळाडू मॅच बदलण्यास सक्षम आहे, परंतु शिवशंकर काटेकर याच्या बॅटमध्ये जादू आहे, हाही काही करू शकतो. मॅच पलटण्याची या खेळाडू ताकद आहे. कमल किशोर मला वाटते घाबरले, नाव सांगितलं तसंच. ठीक आहे ठीक आहे, मोठं नाव आहे शिवशंकर काटेकर यांचं सुद्धा या मॅच मध्ये या MCC चे ग्राउंडचे सदस्य आहेत ते. मी पहिलेच बोललो होतो हा खेळाडू कॅच होऊ शकते आणि ड्रॉप. श्याम धनगर यांना फिटनेसची फार आवश्यकता आहे. या खेळाडूकडे गेम आहे, नॉलेज आहे, परंतु फिटनेसची फार कमी आहे, तर ही पूर्तता त्यांना पूर्ण करावी लागेल. अन्यथा मला नाही वाटणार की हे कॅच घेणं आवश्यकता होती. यानंतर अतिशय सुंदर अशी फलंदाजी आणि गोलंदाजी झाली पाहिजे अशी सर्व प्रेक्षकाची अपेक्षा आहे. यावेळेस परत चांगला चेंडू आणि तेवढी सुंदर फिल्डिंग, सुंदर गोलंदाजी, अचूक टप्प्यावर मारा या खेळाडूची खासियत आहे आणि कमल किशोर त्याच्या 100% खरा उतरत आहे. सुंदर अशी गोलंदाजी करत आहेत कमल किशोर महाराष्ट्र पोलीस. आणि आमचे गरीबाचे मास्तर शिवशंकर काटेकर हे सुद्धा बॅटिंग करत आहेत. त्यांना मोठे शॉट खेळण्याची आवश्यकता आहे. यावेळेस प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसला, रनआउट होण्याची चान्स आहे. पण अतिशय सुंदर रन इन बिटवीन द विकेट दोन्ही या खेळाडूमध्ये. तुम्ही गेल्या मोठे शॉट खेळू शकणार नाही. ओव्हर झालेली आहे आणि 46 रन झालेले 5 ओव्हरच्या नंतर आणि 18 बॉल मध्ये तुम्हाला आवश्यकता आहे ते 42 रनची. काय ओव्हर टाकली, फक्त 4 रन दिले या खेळाडूने. मी पहिल्यापासून म्हणत होतो की या खेळाडूला तुम्ही चान्स द्या, परंतु श्याम तुम्ही लक्ष दिलं नाही आणि त्याचा मोबदला तुम्हाला 2 मॅच हारल्या
आता तुमच्या याच्यामध्ये थोडी बुद्धिमत्ता आलेली आहे आणि तुम्ही या खेळाला चान्स दिलेला आहे. फक्त 2 ओव्हर मध्ये 10 रन आणि 2 विकेट, 1 विकेट. श्याम सर तुम्ही घेतले असते तर मला अभिमान झाला असता. 2-1 तरी ओव्हर टाका तुम्ही. श्याम सरची इथं नितांत आवश्यकता आहे. अगर फ्रेंड्स या संघाला जर जिंकायचं असेल तर श्याम सर या सरांना आवश्यकता आहे बॉलिंगची. परंतु टीम मॅनेजमेंट घेणार नाही तो निर्णय, मला अशी 100% गॅरंटी आहे. चला परत एकदा जाऊयात. नंबर 33 अनिल राठोड आहे. आता महत्वाचा ओव्हर आहे. यावेळेस पटकलेला चेंडू आहे, फिल्डर आहे त्याच्या खाली, परंतु दूर असेल त्याच्या. सुंदर गोलंदाजी करतात. हे सुद्धा नागपूर रिटर्न आहे, हे सुद्धा महाराष्ट्र पोलीस आहेत. हे सुद्धा सुट्टी काढून क्रिकेट खेळायला येतात. MPL ही स्पर्धा खेळण्यासाठी महाराष्ट्र पोलीसचे जे सर्व आपले कर्मचारी आहेत ते 25 लोक आहेत. ते 25 लोक फक्त सुट्टी घेऊन खेळण्यासाठी येतात आणि त्यांना मला नेहमी फोन करून सांगतात, कुलदीप भाऊ तुम्ही मॅच आमच्या हिशोबाने ठेवा. परत एकदा यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. शिवशंकर काटेकर, रनआउट चान्स होऊ शकते इथे, परंतु खराब फिल्डिंग म्हणता येईल. शिवा अखंड 101 101 नंबर शिवाजी अखंड यांच्या माध्यमातून. मॅच महत्वाचा आहे आणि गोलंदाजी साजेशी होत आहे. फ्रेंड्स या संघाच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. आता मला मोठे शॉट खेळण्याची आवश्यकता आहे. काय सुरुवात होती फ्रेंड्स या संघाची आणि बॉलिंगची सुद्धा 3 ओव्हर मध्ये फक्त 14 रन दिले होते. मागच्या 2 ओव्हर मध्ये 43 रन दिली या संघाने. यावेळेस फटका चुकलेला आहे, बॉल मिस झालेला आहे, परंतु सटीक आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत आहेत ते अनिल. महत्वाचा विषय आता थोडा मॅच मध्ये यायचा प्रयत्न करावा लागेल. मोठे शॉट खेळावे लागतील. राहुल बळी सारखे आणि शिवशंकर काटेकर सारखे इथे खेळाडू उपलब्ध आहेत. त्यांनी मोठे शॉट खेळले पाहिजेत अशी सर्वांची अपेक्षा आहे. लगेच शिवराजचे कॅप्टन आणि संजीवनी कॅप्टन तयार राहायचा आहे. यावेळेस फुल टॉस बॉल आणि सरळ फिल्डरच्या हातामध्ये आणि अंपायरचा इशारा नो बॉल. कॅच ड्रॉप झालेला आहे, नो बॉल आहे, चान्स भेटलेला आहे. आणि आता महत्वाचा विषय असा आहे की कोण जबाबदारी घेणार, कोण प्रयत्न करणार, या दोघांनाच घ्यावं लागेल. शिवशंकर काटेकर घेणार की राहुल बळी घेणार. महत्वाचा मॅच आहे, रन भरपूर पाहिजेत आहे, मिस करून चालणार नाहीये. पण आमची अपेक्षा आहे की श्याम सरनी 1 ओव्हर घ्यायचा आहे. त्यांना चान्स बनणार तर नाही, पण अपेक्षा आमची भरपूर आहे त्यांच्याकडून. परत एकदा अनिल यावेळेस परत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. शिवशंकर काटेकर, फटका चुकलेला आहे, रनआउट होण्याचा चान्स आहे इथे. हा, सचिन बळी यांच्याकडून एक फरमाईश आलेली आहे एक बॅट्समन साठी की वेट करून खेळा, तुम्ही फास्ट खेळू नका, गडबड करू नका, घाई करू नका. तर ते त्यांनी ऐकलं पाहिजे. तर अनिल एक दर्जेदार गोलंदाज आहेत. मॅच महत्वाचा आहे दोन्ही संघासाठी. फ्रेंड्स पेक्षा यशस्वीसाठी खूप महत्वाचा मॅच आहे हा. परत एकदा अनिल यावेळेस उंचाल मारलेला टोला, बॉल जात आहे सीमारेषा पार. षटकार, शिवशंकरच्या बॅट मधून निघालेला पहिला षटकार आणि अशा शॉटची आता आवश्यकता आहे. आता रन झालेले आहेत ते स्कोअर बोर्डवर 61 रन. आता 13 बॉल मध्ये 27 रनची आवश्यकता आहे. बघूयात कोणता संघ आणि कोण चांगला खेळू शकेल या दोघांमध्ये. परत एकदा अनिल यावेळेस परत उंचावर मला टोळा, फिल्डर आहेत खाली परंतु दूर असणार आहेत. दोन्ही टिंबाच्या बरोबरीत मॅच असणार आहे. ओव्हर झालेली आहे आणि 12 बॉल मध्ये पाहिजेत ते 12 बॉल 26 रन 25 रन सॉरी
बॉल टू बॉल पाहिजेत आहे. मोठा स्कोर नाहीये परंतु खेळ आहे, काही होऊ शकते. माझी विनंती आहे, कोणी पाणी वेस्ट करू नका. आपल्या सर्वांसाठी पाणी आहे, दिवसभर आपल्याला पाणी लागत आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक कुलदीप भाऊ ताजदे आणि मोईन खान पठाण आणि समस्त एमसीसी क्रिकेट क्लब मालेगाव ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी आम्हाला खूप मदत केली आमच्या सर्व आयोजकांनी. यावेळेस खराब बॉल, फुलटॉस बॉल. हाईटचा नो बॉल चेक करायचा आहे. सर या इकडे, तुम्ही या, तुमच्या हाताने बघा. ऑन फील्ड अंपायर यांना माझी विनंती आहे की आपण चेक करायचं आहे. आम्ही तर बघितलेलंच आहे परंतु तुमच्या हाताने केलेलं फार बरं असते, योग्य असते. कोणाला काही अडचण नकोय. मालेगाव प्रीमियर लीग सीझन 4 आणि सीझन 4चा हा 6वा दिवस आहे. 6व्या दिवसाचा पहिला मॅच आहे. मला वाटते नाही म्हणतात 44 डिग्री सेल्सिअस हे 4 दिवस आपल्याला एक उष्णतेच्या लाटेबद्दल शास्त्रज्ञानं कळवलेलं आहे. परंतु खेळण्यासाठी एक खेळाडू आम्हाला 100% देत आहे. पुढच्या वर्षी मला वाटते मे महिन्यात टुर्नामेंट घेतली पाहिजे ती, आणि मोठा इनाम ठेवायचा आहे मग सर्वांसाठी. बघूयात ऑन फील्ड अंपायरचा डिसिजन काय आहे. तर ठीक आहे, फेअर डिलिव्हरी बिलकुल. यावेळेस सुंदर फटका मारलेला कव्हरच्या दिशेने फिल्डर आहेत तेथे. अतिशय सुंदर फिल्डिंग विनोद आखाडे यांच्याकडून. इसी बीच में हल्के हाथों से टैप कर दिया. फील्डर मौजूद है वहां पे. बाबा मिस फील्डिंग हो चुकी है.
अब रन की आवश्यकता है। 8 बॉलामध्ये 20 रनची आवश्यकता आहे, 2 मोठे शॉटची आवश्यकता आहे फक्त आता. बघूयात काय करतात. राहुल यांना वापस केलेला आहे आणि आपला राहुल बळी यांना वापस केलेला आहे रिटायर हर्ट, आणि त्यांच्या जागी जात आहेत राहिल आरके. 145 तर रोहित शर्मा आहे, पण 345 आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा 3 पटीने फास्ट आहेत हे आरके. यावेळेस सुंदर अशा बॉल शिवा खांड्याचा रनआउट होण्याचा चान्स आहे इथे. वापस बघूयात अंपायरचा इशारा. नॉट आउट पोहोचलेले आहेत मला वाटते. आता रनाची आवश्यकता ती 7 बॉल 18 रन. महत्वाचा मॅच आहे दोन्ही संघासाठी. फ्रेंड्स या संघाने कुलदीप मॉर्निंगच्या या संघाला खूप मोठी जखम दिलेली आहे. सचिनजी बळी आहेत जे आमचे विशेष मित्र, त्याचं दुःख आम्हाला कमी होताना दिसत नाहीये. परत एकदा शिवाजी अखंड यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु फसला आणि वापस जावं लागेल शिवशंकर काटेकर यांना. आणि आता 6 बॉल मध्ये तुम्हाला 18 रनाची आवश्यकता आहे. बघूया आता हे धनुष्यबाल कोण पेलणार. मला वाटतं शुभम बळी याच्या खाद्यावर जबाबदारी दिलेली आहे. जबाबदारी हा खेळाडू उत्तमरित्या पार पाडेल अशी मी अपेक्षा करतो.
बात है. एक बॉल मध्ये 11 रन. बघूया तर सचिन बळी आहेत स्ट्राईक वर, काय करू शकतात. तर यशस्वी या संघाने ज्या पद्धतीने सुरुवात केली होती, शेवट चांगला केला होता. फुलटॉस बॉल आणि बॉल जात आहे फिल्डरच्या दिशेने आणि हा इथे जिंकलेली आहे यशस्वी हा संघ.